गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण पुरवठा फलन आणि लवचिकता याविषयी चर्चा करणार आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण पुरवठ्याचा नियम जो आहे त्याविषयी आपण चर्चा केली होती. आज पुरवठा फलनाची संकल्पना आणि लवचिकता याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. पुरवठा आणि किंमत यांचा सहसंबंध हा पुरवठ्याच्या नियमाद्वारे स्पष्ट केला जातो, परंतु पुरवठ्याचा तांत्रिक आणि गतिशील सहसंबंध हा पुरवठा फलनाद्वारे स्पष्ट केला जात असतो. आणि त्यामुळे पुरवठा फलनाची जी संकल्पना आहे ती महत्त्वपूर्ण मानली जात असते. पुरवठा फलन म्हणजे पुरवठा नियमाची गणितीय अभिव्यक्तीच होय असलेली आपल्याला दिसून येते. एखाद्या विशिष्ट वस्तूचा पुरवठा होण्यासाठी त्या वस्तूची किंमत आणि त्याचबरोबर इतर उत्पादने आणि इतर घटक जे आहेत ते पुरवठ्याला प्रभावित करीत असतात, आणि या घटकांचा पुरवठ्याशी जो संबंध असतो त्यालाच पुरवठा फलन असं म्हटलं जातं. थोडक्यात पुरवठा फलन म्हणजे विशिष्ट वस्तूंचा पुरवठा आणि तो पुरवठा प्रभावित करणारे जे घटक आहेत यांच्यामधील जो कार्यात्मक संबंध आहे त्या संबंधाला पुरवठा फलन असे म्हटले जाते. पुरवठा फलनाची जी संकल्पना समीकरणाच्या साहाय्याने पुढीलप्रमाणे मांडली जाते. जे समीकरण मांडलेलं आहे पुरवठा फलनाचं ते पुढीलप्रमाणे आहे. Sx बरोबर F ब्रॅकेटमध्ये Px PO PF ST T आणि अल्फा. अशा प्रकारे या ठिकाणी समीकरणाच्या साहाय्याने पुरवठा फलनाची संकल्पना स्पष्ट केलेली आपल्याला दिसून येते. या ठिकाणी Sx बरोबर x या वस्तूचा पुरवठा विचारात घेतलेला आहे. F बरोबर F हे अक्षराने फलन जे आहे ते स्पष्ट केलेलं आहे, म्हणजे इतर घटक आणि पुरवठा यांच्यामधला जो कार्यात्मक संबंध आहे तो F या अक्षराने स्पष्ट केलेला आहे. Px बरोबर x या वस्तूची किंमत दर्शवलेली आहे. PO बरोबर इतर वस्तूंच्या किमती दर्शवलेल्या आहेत. PF बरोबर उत्पादन घटकांच्या किमती फॅक्टर ऑफ प्राइस दर्शवलेले आहेत. यामध्ये भूमी, श्रम, भांडवल इत्यादी उत्पादन घटकांचा विचार करण्यात आलेला आहे. ST बरोबर पुरवठा उत्पादन करण्यासाठी वापरलेले जे तंत्रज्ञान आहे त्याचा विचार करण्यात आलेला आहे. T बरोबर सरकारचे कर धोरण या ठिकाणी विचारात घेण्यात आलेले आहे. आणि अल्फा बरोबर उद्योग संस्थेची ध्येये. अशा प्रकारे पुरवठा फलनाच्या या समीकरणामध्ये इतर घटक जे आहेत यामध्ये वस्तूची किंमत, इतर वस्तूंच्या किमती, उत्पादन घटकांच्या किमती, तंत्रज्ञान, कर धोरण आणि उद्योग संस्थेची ध्येये इत्यादी घटकांचा पुरवठ्यावर जो परिणाम होत असतो किंवा पुरवठ्याला हे घटक जे प्रभावित करत असतात या घटकांचा आणि पुरवठ्याचा जो परस्पर संबंध आहे त्यालाच पुरवठा फलन असं म्हटलेलं आहे. थोडक्यात वस्तू किंवा सेवेचा पुरवठा हा पुरवठा फलनावर अवलंबून असतो. म्हणजेच वस्तूचा पुरवठा आणि वस्तूची किंमत, इतर घटक, इतर वस्तूंच्या किमती, उत्पादन घटकांच्या किमती, यामध्ये भूमी, श्रम, भांडवल या घटकांच्या किमती, तसेच त्यांची उपलब्धता, वापरले जाणारे तंत्रज्ञान, सरकारचे कर धोरण, त्याचबरोबर उद्योग संस्थेची उद्दिष्टे किंवा ध्येये यांचा जो कार्यात्मक सहसंबंध असतो त्याला पुरवठा फलन असं म्हटलं जात असतं. समजा वस्तूची किंमत, इतर वस्तूंच्या किमती, उत्पादन घटकांच्या किमती व उपलब्ध तंत्रज्ञान, सरकारचे कर धोरण यांच्यात बदल झाला तर वस्तूच्या पुरवठ्यामध्ये सुद्धा बदल होत असतो. म्हणजेच इतर जे विविध घटक आहेत त्या घटकांचा प्रभाव हा वस्तूच्या पुरवठ्यावर पडत असतो किंवा होत असतो. इतर घटकामध्ये बदल झाल्यास
वस्तूचा पुरवठासुद्धा बदलला जात असतो. त्यालाच पुरवठा फलन असे म्हटले जात असते. अशा प्रकारे या पुरवठा फलनाच्या संकल्पनेमध्ये पुरवठ्याला प्रभावित करणारे जे घटक आहेत त्या घटकांचा पुरवठ्याशी जो सहसंबंध आहे किंवा जो कार्यात्मक संबंध आहे त्यावरून पुरवठा फलनाची संकल्पना स्पष्ट केलेली आपल्याला दिसून येते. पुरवठा फलनातील जे प्रमुख घटक आहेत ते पुढील प्रमाणे. त्याच्यामध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजे वस्तूची किंमत. ज्या वस्तूच्या पुरवठ्याचा आपण या ठिकाणी विचार करत आहोत त्याच्यावर किमतीचा परिणाम होत असतो. म्हणजेच वस्तूची किंमत वाढल्यास पुरवठा हा वाढला जातो. या उलट वस्तूची किंमत कमी झाल्यास पुरवठा कमी होत असतो. अशा प्रकारे वस्तूची किंमत हा वस्तूच्या पुरवठ्याला प्रभावित करत असतो किंवा हा घटक वस्तूच्या पुरवठ्यावर परिणाम करत असतो. दुसरा जो घटक आहे तो म्हणजे इतर वस्तूंच्या किमती. वस्तूचा पुरवठा हा इतर वस्तूंच्या किमतीवरही अवलंबून असतो. इतर वस्तूंमध्ये आपण पर्यायी व पूरक वस्तूंचा विचार करू शकतो किंवा समावेश करू शकतो. पूरक किंवा पर्यायी वस्तूंच्या किमतीमध्ये बदल झाल्यास त्याचा वस्तूच्या पुरवठ्यावर परिणाम होत असतो. उदाहरणार्थ ज्या प्रकारे मोटरसायकल व मोटर त्याचे स्पेअर पार्ट्स आहेत यांच्यामध्ये जर काही त्या वस्तूंच्या किमतीमध्ये बदल झाल्यास त्याचा मोटरसायकलच्या पुरवठ्यावर परिणाम होत असतो. म्हणजे मोटरसायकलचे स्पेअर पार्ट जे आहेत त्यांच्या किमती वाढल्यास त्याचा परिणाम हा मोटरसायकलच्या किमतीवर होत असतो. पर्यायाने त्या मोटरसायकलच्या पुरवठ्यामध्ये वाढ होऊ शकते. या उलट पर्यायी वस्तूचा पुरवठाही वाढला तर एकूण वस्तूचा पुरवठाही वाढत असतो. अशा प्रकारे पर्यायी वस्तू किंवा इतर पूरक वस्तू ज्या आहेत त्यांच्या पुरवठ्याचा त्यांच्या किमतीतील बदलाचा परिणाम हा वस्तूच्या पुरवठ्यावर होत असतो. त्यानंतर तिसरा जो महत्त्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे उत्पादन घटकांच्या किमती. वस्तूचे उत्पादन करण्यासाठी जे उत्पादनाचे घटक वापरलेले आहेत त्यांच्या किमती वाढल्यास त्याचा परिणाम वस्तूच्या पुरवठ्यावर होत असतो. वस्तूचा पुरवठा घटत असतो. जर उत्पादन घटकांच्या किमती कमी झाल्यास वस्तूच्या पुरवठ्यात वाढ होत असते किंवा तो वाढवला जात असतो. अशा प्रकारे उत्पादन घटकाच्या किमतीचा सुद्धा परिणाम हा पुरवठ्यावर होत असतो. त्यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण घटक जो आहे तो म्हणजे वापरण्यात आलेले तंत्रज्ञान किंवा वस्तू उत्पादित करण्यासाठी ज्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे त्याचा सुद्धा वस्तूच्या पुरवठ्यावर परिणाम होत असतो. वस्तूची निर्मिती करण्यासाठी किंवा वस्तू उत्पादित करण्यासाठी जर मागासलेले तंत्रज्ञान वापरले असेल तर त्याचा परिणाम पुरवठा कमी होण्यावर होत असतो. या उलट आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास पुरवठ्यामध्ये वाढ होत असते. अशा प्रकारे तंत्रज्ञानाचा प्रभावसुद्धा वस्तूच्या पुरवठ्यावर होत असतो. दुसरा महत्त्वपूर्ण जो घटक आहे तो म्हणजे कराचे धोरण, सरकारचे कर धोरण. सरकारच्या कर धोरणाचा परिणाम वस्तूच्या उत्पादनावर त्याचबरोबर वस्तूच्या पुरवठ्यावर होत असतो. जर कर धोरण सरकारने सवलतीचे कर धोरण स्वीकारल्यास त्याचा परिणाम वस्तूच्या उत्पादनावर सकारात्मक होऊन वस्तूच्या पुरवठ्यात वाढ होत असते. याउलट सरकारचे कर धोरण जाचक किंवा अधिक दराचे असल्यास त्याचा परिणाम पुरवठ्यावर विपरीत होऊन पुरवठा कमी होत असतो. अशा प्रकारे सरकारच्या कर धोरणाचा परिणाम सुद्धा वस्तूच्या पुरवठ्यावर झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर शेवटचा जो महत्त्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे उद्योग संस्थेची ध्येये. वस्तूचा पुरवठा उद्योग संस्थेच्या नफा वाढवणे, विक्री वाढवणे, रोजगार वाढवणे इत्यादी ध्येयावर अवलंबून असतो. ज्या प्रकारे उद्योग संस्थेची ध्येये त्याप्रमाणे त्या वस्तूच्या पुरवठ्यावर त्याचा परिणाम होत असतो. अशा प्रकारे हे पुरवठा फलनातील जे महत्त्वपूर्ण घटक आहेत त्यांचा आपण या ठिकाणी विचार केला आणि या सर्व घटकांचा परिणाम हा वस्तूच्या पुरवठ्यावर होत असतो आणि यांच्यामध्ये जो परस्पर संबंध आहे तो स्पष्ट करण्याचे काम पुरवठा फलनाच्या संकल्पनेद्वारे केले जात असते. यानंतर
दुसरी जी महत्त्वपूर्ण संकल्पना आहे ती म्हणजे पुरवठ्याची लवचिकता. याला इलेक्ट्रिसिटी ऑफ सप्लाय असं म्हटलं जातं. पुरवठा फलन आणि पुरवठ्याची लवचिकता यांचा जो परस्पर संबंध आहे त्या विषयाचा आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. पुरवठ्याची लवचिकता म्हणजे काय, त्यापूर्वी आपण मागणीची लवचिकता ही संकल्पना अभ्यासली होती. ज्याप्रमाणे मागणीच्या लवचिकतेच्या संकल्पनेमध्ये मागणी आणि किंमत, उत्पन्न इत्यादी घटकांचा जो परस्पर संबंध आहे आणि त्यामध्ये मागणीच्या लवचिकतेमध्ये वस्तूच्या किमतीतील बदलाचा परिणाम हा मागणीवर होत असतो आणि तो नेमका किती परिणाम झाला आणि त्यामुळे मागणीमध्ये कशा प्रकारे बदल घडून आले याचे स्पष्टीकरण हे मागणीच्या लवचिकतेवरून दिलेले आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे पुरवठ्याच्या लवचिकतेच्या संकल्पनेमध्ये सुद्धा किमतीचा परिणाम हा वस्तूच्या किमतीचा परिणाम हा वस्तूच्या पुरवठ्यावर सुद्धा होत असतो. वस्तूची किंमत वाढली म्हणजे त्या वस्तूचा पुरवठा वाढत असतो. हे पुरवठ्याच्या सिद्धांताद्वारे स्पष्ट आपल्याला दिसून येते किंवा या सिद्धांताद्वारे स्पष्ट केलेले आपल्याला दिसते. परंतु किंमतीमध्ये बदल झाल्यानंतर वस्तूच्या पुरवठ्यामध्ये नेमका किती बदल झाला याचे स्पष्टीकरण मात्र पुरवठ्याच्या नियमावरून मिळू शकत नाही किंवा मिळत नाही आणि त्यामुळे या ठिकाणी पुरवठ्याची लवचिकता ही या ठिकाणी महत्त्वपूर्ण संकल्पना असलेली आपल्याला दिसून येते. वस्तूच्या किमतीचा आणि पुरवठ्याचा प्रमाणशीर जो संबंध असतो तो कशा प्रकारे आहे याची माहिती आपल्याला पुरवठ्याच्या लवचिकतेच्या संकल्पनेवरून मिळत असते. म्हणूनच वस्तूची किंमत आणि पुरवठा या दोन्हीमधील जो परस्पर संबंध समजण्यासाठी पुरवठ्याच्या लवचिकतेची संकल्पना किंवा कल्पना महत्त्वपूर्ण ठरलेली आपल्याला दिसते. पुरवठ्याच्या लवचिकतेची व्याख्या जी आपण पाहिली तर ती पुढील प्रमाणे सांगता येईल. किमतीत होणाऱ्या बदलामुळे वस्तूच्या पुरवठ्याच्या प्रमाणात जे बदल होतात त्या बदलांच्या प्रमाणास पुरवठ्याची लवचिकता असे म्हटले जाते. थोडक्यात वस्तूच्या किंमत बदलाचे प्रमाण आणि पुरवठ्यातील बदलाचे प्रमाण यांचे जे गुणोत्तर असते त्याला पुरवठ्याची लवचिकता असं म्हटलं जात असतं किंवा म्हटले जाते. वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे उत्पादक किंवा विक्रेते आपल्या पुरवठ्याच्या समदिशेने बदल करतात. म्हणजेच किमतीत वाढ झाल्यास उत्पादक आपल्या उत्पादनामध्ये वाढ करून पुरवठ्यात वाढ करतात. याउलट किंमत कमी झाल्यास उत्पादक किंवा विक्रेते आपल्या पुरवठा हा कमी करत असतात. म्हणून किमतीत होणाऱ्या बदलामुळे एकूण पुरवठ्यात बदल करण्याची उत्पादकाची किंवा विक्रेत्याची जी प्रतियोगिता असते ती प्रतियोगिता म्हणजेच पुरवठ्याची लवचिकता होय. प्राध्यापक लिप्से यांच्या मते किमतीत होणाऱ्या बदलामुळे पुरवठ्याच्या प्रमाणात होणाऱ्या बदलाच्या प्रमाणाचे मापन म्हणजे पुरवठ्याची लवचिकता. अशा प्रकारची प्राध्यापक लिप्से यांनी पुरवठ्याच्या लवचिकतेची व्याख्या केलेली आपल्याला दिसून येते. थोडक्यात पुरवठ्याची लवचिकता ही वस्तूची किंमत बदलत असता पुरवठ्यात बदल होण्याचा दर दर्शवत असते. म्हणजे किमतीतील बदलामुळे पुरवठ्यात नेमका किती बदल झाला याचे स्पष्टीकरण देण्याचे काम पुरवठ्याची लवचिकता करत असते. पुरवठ्याच्या लवचिकतेची संकल्पना अभ्यासल्यानंतर पुरवठ्याच्या लवचिकतेचे मापन कशा प्रकारे केले जाते आणि त्याचे प्रकार, पुरवठ्याच्या लवचिकतेचे जे प्रकार आहेत त्याविषयी आपण माहिती घेत आहोत. वस्तूच्या पुरवठ्याच्या लवचिकतेचे मापन करण्यासाठी प्रामुख्याने दोन पद्धतीचा वापर केला जात असतो. त्यामध्ये पहिली जी पद्धती आहे ती म्हणजे गुणोत्तर पद्धती आणि दुसरी पद्धती जी आहे ती भूमिती पद्धती. गुणोत्तर पद्धतीमध्ये जेव्हा किंमत बदलाच्या प्रमाणाची आणि पुरवठ्यातील बदलाच्या प्रमाणाची आकडेवारी दिलेली असते आणि तेव्हा गुणोत्तर पद्धतीने पुरवठ्याच्या लवचिकतेचे मापन केले जाते. त्यासाठी जे समीकरण वापरले जाते किंवा जे सूत्र वापरले जाते ते म्हणजे पुरवठ्याची लवचिकता बरोबर पुरवठ्यातील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. म्हणजेच पुरवठ्यातील शेकडा बदलाला किमतीतील शेकडा बदलाने भागल्यानंतर पुरवठ्याची लवचिकता आपल्याला प्राप्त होत असते किंवा मिळत असते. वस्तूच्या किमतीत बदल होऊ नये जर
पुरवठ्यात अजिबात बदल होत नसेल तर तेव्हा वस्तूचा पुरवठा हा पूर्णपणे अलवचिक असतो किंवा ताठर असतो. हा पुरवठ्याच्या लवचिकतेचा पहिला प्रकार आहे. म्हणजे किमतीत बदल होऊनही पुरवठ्यात अजिबात बदल होत नाहीत तेव्हा त्या वस्तूचा पुरवठा हा पूर्ण अलवचिक असलेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी पुरवठ्याची लवचिकता जी आहे ती शून्य असलेली आपल्याला दिसते. याउलट वस्तूच्या किमतीत अल्पसा जरी बदल झाला तर पुरवठ्यात अनंत पटीने किंवा अनेक पटीने ज्यावेळी बदल होतो किंवा मोठ्या प्रमाणात बदल होतो तेव्हा पुरवठ्याची लवचिकता ही पूर्ण लवचिक पुरवठा आहे असे म्हटले जाते. म्हणजे पुरवठा हा पूर्ण लवचिक असलेला आपल्याला संपूर्ण लवचिक असलेला दिसतो किंवा अनंत लवचिक असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच या ठिकाणी वस्तूच्या किमतीत अल्पसा किंवा थोडासा बदल हा पुरवठ्यावर प्रचंड प्रमाणात परिणाम करत असतो आणि त्यामुळे पुरवठ्यामध्ये प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात बदल घडून येत असतात आणि त्यामुळे पुरवठा हा पूर्ण लवचिक असलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे या ठिकाणी हा जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे पूर्ण लवचिक पुरवठा हा असलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर जर पुरवठ्यात किमतीतील बदल आणि पुरवठ्यातील बदल यांच्यात जर समान प्रमाणात बदल झाल्यास तेव्हा पुरवठ्याची लवचिकता एक असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे जेवढ्या प्रमाणात किमतीत बदल होतो तेवढ्याच प्रमाणात पुरवठ्यात बदल झाल्यास पुरवठ्याची लवचिकता एकक असलेली आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ 10% किमतीत बदल झाल्यानंतर जर 10% पुरवठ्यात वाढ होत असेल तर तेव्हा पुरवठ्याची लवचिकता ही एकक असलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे हा एक तिसरा पुरवठ्याच्या लवचिकतेचा प्रकार असलेला आपल्याला दिसून येतो. दुसरा जो प्रकार पुरवठ्याच्या लवचिकतेचा आहे तो म्हणजे वस्तूच्या किमतीत अल्पशी वाढ झाली असता पुरवठ्यात मात्र किमतीपेक्षा थोडी जास्त वाढ होते तेव्हा वस्तूचा पुरवठा हा एकापेक्षा जास्त लवचिक असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच समजा किमतीमध्ये 5% वाढ झाली असता पुरवठ्यात 10% वाढ होते त्यावेळी पुरवठा हा एकापेक्षा जास्त लवचिक असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे तो 2% असलेला आपल्याला दिसून येतो 2 असलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे हा जो चौथा प्रकार आहे या ठिकाणी तो आपण पाहिलेला आहे. त्यानंतर जो पाचवा प्रकार आहे तो म्हणजे एकापेक्षा कमी लवचिक पुरवठा. जेव्हा वस्तूच्या किमतीतील बदलापेक्षा पुरवठ्यातील बदल हा कमी असतो तेव्हा पुरवठा हा एकापेक्षा कमी लवचिक असलेला दिसून येतो. उदाहरणार्थ वस्तूच्या किमतीत 10% बदल झाल्यानंतर वस्तूच्या पुरवठ्यात 5% बदल होतो तेव्हा वस्तूचा पुरवठा हा एकापेक्षा कमी लवचिक असलेला दिसून येतो. म्हणजे तो निमपट असलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे शेकडा गुणोत्तर पद्धतीमध्ये टक्केवारीचा किंवा गुणोत्तर पद्धतीचा आधार घेऊन पुरवठ्याची लवचिकता मोजली जात असते आणि त्यावरून वस्तूची किंमत आणि पुरवठा यांचा जो परस्पर संबंध आहे त्याचे मापन केले जात असते. गुणोत्तर पद्धतीने पुरवठ्याची लवचिकता मोजण्यासाठी पुरवठ्यातील बदल, किमतीतील बदल, मूळ किंमत आणि मूळ पुरवठा याबाबतची माहिती असणे आवश्यक असते. दुसरी जी पुरवठ्याच्या लवचिकतेची मापन करण्याची पद्धती जी आहे ती म्हणजे भूमिती पद्धती. जेव्हा पुरवठ्याचा वक्र आलेखाच्या साहाय्याने दर्शवला असेल तेव्हा पुरवठ्याची लवचिकता मोजण्यासाठी भूमिती पद्धतीचा अवलंब केला जात असतो. या पद्धतीनुसार पुरवठा वक्रावरील ज्या बिंदूची लवचिकता मोजवायची असेल किंवा मोजावायची असेल त्या बिंदूतून पुरवठा वक्रास एक स्पर्शरेषा काढली जाते आणि ही स्पर्शरेषा क्ष अक्षास मिळेपर्यंत वाढवली जाते. तसेच वक्रावरील ज्या बिंदूची लवचिकता मोजावायची असते त्या बिंदूतून क्ष अक्षावर लंब रेषा काढली जाते आणि पुरवठ्याची लवचिकता मोजण्यासाठी अशा पद्धतीचा वापर केला जात असतो. त्यासाठी जे सूत्र वापरले जाते ते पुढीलप्रमाणे: पुरवठ्याची लवचिकता बरोबर स्पर्शरेषा क्ष अक्षास छेदत असलेल्या बिंदूपासून क्ष अक्षावर विशिष्ट बिंदूपासून काढलेला लंब
छेदत असणाऱ्या बिंदूपर्यंतचे अंतर भागिले आरंभ बिंदूपासून क्ष अक्षावर अक्षास लंब छेदत असणाऱ्या बिंदूपर्यंतचे अंतर. अशा प्रकारे या ठिकाणी या सूत्राचा आधार घेऊन गुणोत्तर भूमितीय पद्धतीने पुरवठ्याच्या लवचिकतेचे मापन केले जात असते. बाजूच्या आकृतीमध्ये पुरवठ्याच्या लवचिकतेचे भूमितीय पद्धतीने मापन कसे केले जाते याचे स्पष्टीकरण केलेले आहे. आकृतीमध्ये पठ हा जो पुरवठा वक्र आहे त्यावर स बिंदूची लवचिकता मोजावयाची आहे किंवा मोजण्यासाठी ब क ही एक स्पर्श रेषा काढलेली आपल्याला दिसून येते. ही स्पर्शरेषा स बिंदूच्या ठिकाणी स्पर्श करत आहे आणि ती स अक्षाला बी बिंदूत जाऊन मिळते. सम हा स बिंदूतून श अक्षावर काढलेला लंब आहे. आरंभ बिंदूपासून हा लंब मिळत असलेले अंतर म एवढे आहे आणि स्पर्शरेषा क्ष अक्षास छेदत असणाऱ्या बिंदूपासून मिळत असणाऱ्या बिंदूपर्यंतचे अंतर हे म असलेले आपल्याला दिसून येते. या सूत्रानुसार पुरवठ्याची लवचिकता जी आहे ती पुढील प्रमाणे येईल. पुरवठ्याची लवचिकता बरोबर म भागिले म. अशा प्रकारे या भूमितीय पद्धतीचा आधार घेऊन पुरवठ्याची लवचिकता या ठिकाणी मोजली जात असते. पुरवठ्याची लवचिकता 0 असेल तर पुरवठा रेषा ही य अक्षाला समांतर असते. या उलट पुरवठा पूर्ण लवचिक असेल म्हणजे अनंत लवचिकता असेल तर पुरवठा रेषा ही क्ष अक्षाला समांतर असते. वास्तविक परिस्थितीमध्ये कधीही पुरवठा हा पूर्ण अलवचिक किंवा पूर्ण लवचिक असलेला आपल्याला दिसून येत नाही, कारण ही काल्पनिक संकल्पना असलेली आपल्याला दिसून येते. पुरवठ्याची लवचिकता ही 0 व अनंत या दोन्हीच्या मध्ये कोणत्या तरी ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येते आणि अशा प्रकारे या भूमितीय पद्धतीचा वापर करून पुरवठ्याची लवचिकता आपल्याला मोजता येऊ शकते. त्यानंतर महत्त्वपूर्ण जी संकल्पना आहे ती म्हणजे पुरवठ्याच्या लवचिकतेवर जे प्रभाव पाडणारे घटक आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पुरवठ्याच्या लवचिकतेचा अभ्यास करत असताना त्या लवचिकतेला जे प्रभावित करणारे घटक आहेत ते म्हणजे पहिला जो घटक आहे तो म्हणजे कालावधी. वस्तूचे उत्पादन आणि पुरवठा करण्यासाठी किती कालावधी लागतो यावर त्या वस्तूच्या पुरवठ्याची लवचिकता अवलंबून असते. वस्तूची किंमत वाढत असली तरी अल्प काळात वस्तूच्या पुरवठ्यात मात्र वाढ करता येत नाही, कारण वस्तूचा पुरवठा अल्प काळामध्ये वाढवण्यावर मर्यादा येत असतात. त्यामुळे अल्प काळात पुरवठ्याची लवचिकता ही कमी लवचिक असलेली आपल्याला दिसून येते, म्हणजे पुरवठा हा कमी लवचिक असतो. परंतु दीर्घ काळात मात्र उत्पादनाची साधने आणि उत्पादन तंत्रज्ञान यांच्यात बदल करून उत्पादन वाढवणे हे शक्य होत असते आणि त्यामुळे दीर्घ काळामध्ये वस्तूचा पुरवठा हा पूर्ण जास्त लवचिक असलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे कालावधीचा सुद्धा अल्प काळ दीर्घ काळाचा परिणाम हा पुरवठ्याच्या लवचिकतेवर झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण जो घटक आहे तो म्हणजे उत्पादन खर्च. उत्पादन खर्चाचा प्रभाव पुरवठ्याच्या लवचिकतेवर होत असतो. उत्पादन वाढवल्यामुळे उत्पादन खर्चात फार मोठी वाढ होत असेल तर किंमत वाढूनही पुरवठ्यात वाढ होत नाही. मात्र या उलट उत्पादन वाढीबरोबर उत्पादन खर्चात वेगाने वाढ होत नसेल तर म्हणजे उत्पादन खर्च कमी असेल तर किंमत वाढल्यानंतर सुद्धा पुरवठ्यामध्ये वाढ होईल. अशा प्रकारे आणि त्यामुळे पुरवठा अधिक लवचिक बनेल. अशा प्रकारे उत्पादन खर्चाचा परिणाम हा पुरवठ्याच्या लवचिकतेवर होत असतो. त्यानंतर दुसरा जो महत्त्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे संयुक्त वस्तू. ज्या वस्तूंचे उत्पादन संयुक्तरित्या होत असते त्या वस्तूंच्या बाबतीत त्या वस्तूंना असणारी मागणी आणि त्या वस्तूंचा आपापसातील जो परस्पर संबंध आहे यावरही पुरवठ्याची लवचिकता अवलंबून असते. या ठिकाणी जे उदाहरण दिलेलं आहे ते म्हणजे ज्वारीच्या पुरवठ्याची लवचिकता ठरवताना ज्वारीला असणारी मागणी आणि त्याचबरोबर ज्वारीच्या कडब्याला असणारी मागणी यांचा परस्पर संबंध या ठिकाणी त्याचा परिणाम हा पुरवठ्यावर होत असतो. ज्वारी व कडब्याची किंमत यांचा परस्पर संबंधावर ज्वारीच्या पुरवठ्याची लवचिकता अवलंबून असते. अशा प्रकारे संयुक्त वस्तूंच्या किमतीचा परिणाम ही
वस्तूच्या पुरवठ्यावर होत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण जो चौथा घटक आहे तो म्हणजे वस्तूचा टिकाऊपणा. वस्तू जर अधिक नाशिवंत असतील, नाश पावणाऱ्या असतील तर पुरवठ्याची लवचिकता कमी असते, म्हणजे पुरवठा अलवचिक असतो. याउलट वस्तू टिकाऊ असतील तर पुरवठा हा अधिक लवचिक असलेला आपल्याला दिसून येतो. टिकाऊ वस्तूंच्या किमती कमी झाल्यास त्यांचा पुरवठा कमी होऊन साठा केला जातो, परंतु किंमत वाढू लागल्यास पुरवठाही वाढला जात असतो किंवा वाढवता येत असतो. त्यानंतर पाचवा जो घटक आहे तो म्हणजे उत्पादन घटकांची उपलब्धता. वस्तूच्या उत्पादनासाठी आवश्यक असणारे जे उत्पादन घटक आहेत त्यामध्ये श्रम, भांडवल, संयोजक, कच्चा माल इत्यादी घटकांचा सुद्धा वस्तूच्या पुरवठ्याच्या लवचिकतेवर परिणाम होत असतो. हे घटक जर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतील तर वस्तूची किंमत वाढल्यानंतर पुरवठा सुद्धा वाढवता येत असतो. याउलट उत्पादन घटकांची उपलब्धता जास्त नसेल, म्हणजेच ते घटक कमी उपलब्ध असतील तर वस्तूची किंमत वाढवूनही पुरवठ्यामध्ये वाढ करता येत नाही. अशा प्रकारे उत्पादन घटकांच्या उपलब्धतेवर सुद्धा पुरवठ्याचा लवचिकता अवलंबून असते आणि त्यामुळे त्या घटकाचा परिणाम लवचिकतेवर होत असतो. त्यानंतर उत्पादन घटकांची गतिशीलता हा एक महत्त्वपूर्ण घटक पुरवठ्याच्या लवचिकतेवर प्रभाव पाडत असतो. वस्तूच्या उत्पादनासाठी लागणारे जे उत्पादन घटक आहेत त्यांची गतिशीलता जास्त असेल तर अशा वस्तूंचा पुरवठा जास्त लवचिक असतो व अशा प्रकारे त्या वस्तूंच्या पुरवठ्यात वाढ करता येऊ शकते. वस्तूची किंमत वाढली असता त्या वस्तूंचे उत्पादन वाढवण्यासाठी उत्पादन घटकांचा वापर करून पुरवठ्यात वाढ करणे शक्य होत असते. या उलट उत्पादन घटकांची गतिशीलता कमी असेल किंवा घटक जे आहेत ते गतिशील नसतील तर वस्तूंची किंमत वाढूनही पुरवठ्यामध्ये वाढ करता येत नाहीत. अशा वेळी वस्तूंचा पुरवठा हा अलवचिक किंवा कमी लवचिक असलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे उत्पादन घटकांच्या गतिशीलतेचा परिणाम हा वस्तूच्या पुरवठ्याच्या लवचिकतेवर झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण जो घटक आहे तो म्हणजे बाजारपेठांची विविधता. जर वस्तूला विस्तृत बाजारपेठ उपलब्ध असेल, विविध बाजारपेठेमध्ये वस्तूंची विक्री होत असेल तर अशा वस्तूंचा पुरवठा हा लवचिक असलेला आपल्याला दिसून येतो. कारण एखाद्या बाजारपेठेमध्ये वस्तूची किंमत वाढल्यास इतर बाजारपेठेमधून ती वस्तू आणून विकली जात असते आणि त्यामुळे पुरवठ्यामध्ये वाढ होत असते. पर्यायी बाजारपेठेंची शक्यता जास्त नसल्यास पुरवठा हा अलवचिक असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर दुसरा जो 8 नंबरचा जो घटक आहे तो म्हणजे वस्तूचे स्वरूप. जर वस्तू अतिदुर्मिळ असतील तर अशा वस्तूंचा पुरवठा हा ताटर किंवा अलवचिक असलेला आपल्याला दिसून येतो. कारण दुर्मिळ चित्रे, दुर्मिळ नाणी इत्यादी सारख्या दुर्मिळ वस्तूंचा पुरवठा हा लगेच वाढवता येत नाही किंवा वाढवता येत नसल्यामुळे अशा वस्तूंचा पुरवठा अलवचिक असलेला आपल्याला दिसून येतो. अशा वस्तूंची किंमत वाढली तरी या वस्तूंच्या पुरवठ्यात वाढ करता येत नाही. त्यामुळे अशा वस्तूंचा जो पुरवठा असतो तो अलवचिक असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर दुसरा जो महत्त्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे उत्पादन तंत्रज्ञानातील बदल. वस्तूच्या उत्पादन तंत्रज्ञानात बदल झाल्यास किंवा बदल घडून येण्याची शक्यता असल्यास त्याचा परिणाम हा वस्तूच्या पुरवठ्यावर होत असतो. अशा वेळी पुरवठा हा लवचिक होत असतो. उत्पादन तंत्रज्ञानामध्ये बदल करणे अशक्य असेल तर पुरवठा हा अलवचिक असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर 10 नंबरचा जो घटक आहे तो म्हणजे उत्पादकांची उत्पादन प्रक्रियेवरील नियंत्रण. जर उत्पादकाची उत्पादन प्रक्रियेवर नियंत्रण नसेल तर पुरवठा लवचिक नसतो. उदाहरणार्थ शेती व्यवसायामध्ये उत्पादन हे हवामानातील बदल, चांगला पाऊस यावर अवलंबून असते. शेतमालाच्या किमती कमी झाल्यास शेतमालाचा पुरवठा लगेच वाढवता येत नाही किंवा कमी करता येत नाही. अशा प्रकारे उत्पादकाची उत्पादन प्रक्रियेवर नियंत्रण नसल्यास त्याचा परिणाम हा पुरवठ्याच्या लवचिकतेवर होत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे उत्पादन घटकांच्या किमती. वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी जे उत्पादन घटक आवश्यक असतात त्यांच्या किमतीचा परिणाम हा
वस्तूच्या पुरवठ्याच्या लवचिकतेवर होत असतो। उत्पादन घटकांच्या किमती वाढल्यास उत्पादन खर्चात वाढ होत असते। अशावेळी नुकसान टाळण्यासाठी वस्तूचे कमी उत्पादन केले जात असते आणि त्यामुळे परिणामी पुरवठा कमी होत असतो। याउलट उत्पादन घटकांच्या किमती या कमी झाल्यास त्याचा परिणाम हा पुरवठ्यावर होऊन पुरवठ्यात वाढ होत असते। त्यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण जो घटक आहे तो म्हणजे सरकारी कर विषयक धोरण किंवा सरकारचे करविषयक धोरण। सरकारने वस्तूवरील उत्पादन करात वाढ केल्यास आणि वस्तूंच्या किमती कायम राहिल्यास होणारे नुकसान टाळण्यासाठी वस्तूच्या पुरवठ्यात उत्पादकाकडून घट केली जात असते। याउलट सरकारचे कर धोरण हे अधिक लवचिक असल्यास सरकारकडून करामध्ये सवलती दिल्या गेल्यास पुरवठ्यात वाढ होते। अशा प्रकारे सरकारच्या कर धोरणाचाही परिणाम हा पुरवठ्यावर झालेला आपल्याला दिसून येतो। त्यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण जो घटक आहे तो म्हणजे उत्पादकांची आवड। एखाद्या वस्तूचे उत्पादन करणे उत्पादकांना पसंत नसेल तर त्या वस्तूचे उत्पादन कमी केले जाते। याउलट उत्पादकास आवड वस्तूच्या बाबतीत निर्माण झाल्यास त्या वस्तूचे उत्पादन वाढत असते। अशा प्रकारे उत्पादकांच्या आवडीचा परिणाम हा वस्तूच्या पुरवठ्याच्या लवचिकतेवर होत असतो। दुसरा महत्त्वपूर्ण घटक जो आहे तो म्हणजे वाहतुकीच्या सोयी सुविधा। देशात जर कार्यक्षम आणि सुधारित वाहतुकीच्या सोयी सुविधा उपलब्ध असतील तर बाजारातील पुरवठ्यामध्ये वाढ होत असते, परिणामी पुरवठा हा लवचिक बनत असतो। याउलट वाहतूक सुविधांचा अभाव, दळणवळणामधील अडचणी इत्यादी समस्यांचा परिणाम हा वस्तूच्या पुरवठ्यावर होऊन पुरवठा कमी होत असतो। 15 नंबरचा जो घटक आहे तो म्हणजे राजकीय शांतता आणि सुव्यवस्था। देशामध्ये राजकीय स्थिरता असेल, शांतता आणि सुव्यवस्था असेल तर उत्पादन कार्याची प्रक्रिया योग्य प्रकारे चालून पुरवठ्यात वाढ होत असते। याउलट देशामध्ये अशांतता असेल, राजकीय अस्थिरता निर्माण झालेली असेल, अस्थिरता निर्माण झाली असेल तर त्याचा परिणाम उत्पादन कार्यावर होऊन पुरवठ्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊन पुरवठ्यामध्ये घट होत असते। आणि शेवटचा जो महत्त्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे औद्योगिक संबंध। उत्पादक वर्ग आणि कामगार वर्ग यांच्यामध्ये जर सलोख्याचे चांगले संबंध असतील तर उत्पादनावर त्याचा सकारात्मक परिणाम होऊन उत्पादनामध्ये वाढ होईल, परिणामी वस्तूच्या पुरवठ्यामध्ये वाढ होत असते। याउलट कामगार आणि मालक वर्ग किंवा उत्पादक वर्ग यांच्यातील संबंध हे चांगले नसतील, परिणामी औद्योगिक कलह निर्माण होऊन किंमत वाढूनही वस्तूचा पुरवठा वाढू शकत नाही, कारण त्याचा कामगार आणि मालक यांच्यातील संबंधाचा परिणाम हा उत्पादन कार्यावर होत असतो, परिणामी त्याचा वस्तूच्या पुरवठ्यावरही परिणाम होत असतो। अशा प्रकारे वस्तूच्या पुरवठ्याच्या लवचिकतेवर हे प्रभाव टाकणारे जे घटक आहेत त्याविषयी आपण चर्चा केली। आज या ठिकाणी हा जो तिसरा टॉपिक जो आहे तो समाप्त झालेला आहे। पुढील टॉपिक जो आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये सुरू करणार आहोत।